मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज जरा 24,698 वरती 24,698 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला। जवळजवळ आपण असं म्हणू शकतो की 24,700 वरती मार्केटचा आजचा क्लोज झालेला आहे। आणि मागचे 3 ट्रेडिंग सेशन बघा, मार्केटचा क्लोज आपल्याला वरती येताना दिसतोय। मार्केट वरती जाऊन क्लोज होतं आहे, लक्षात ठेवायचं आहे। मार्केटची क्लोजिंग महत्त्वाची असते। जसं आपण इथे एक झोन बघितला होता बघा, हा एक झोन, या झोनच्या बाहेर मार्केट जात नव्हतं आणि आपण म्हटलं पण होतं की जेव्हा या झोनच्या बाहेर मार्केट जाणार, त्या ठिकाणी क्लोज देणार, तेव्हा एक फ्रेश बाईंग आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकते। कोणत्या लेवलच्या वरती? 24,400 या लेवलच्या वरती। त्यानंतर बघा, मार्केटचा क्लोज आपल्याला वरती येताना दिसतोय, क्लोजिंग वरती येते प्रत्येक सेशन। बघा तुम्हाला इथे आता तुम्ही म्हणणार की ते एक रेड कॅन्डल बनली, तरी ते काय झालेलं होतं, मार्केट गॅपअप झालं ओपन आणि त्यानंतर खाली आलेलं होतं, पण क्लोज बघा ह्या क्लोजच्या वरतीच आलेला आहे। त्यानंतर आजचा पण क्लोज बघा वरतीच आलेला आहे। असं कधी होत नाही की बुलिश कॅन्डल बनतच जाणार वरती मार्केट, नाही, एखादी रेड कॅन्डल बनू शकते। मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग पण असते, ती पण येणार मार्केटमध्ये आणि त्यानंतर मार्केट आपल्या मोमेंटमला कंटिन्यू करणार। आता तसा सपोर्ट बँकिंगचा पण मिळतोय। बँकिंगचे स्टॉक पण बघा आजच्या दिवशी वरती होते। यांच्यामध्ये जर बाईंग येत गेली तर आपल्याला निफ्टी 50 इंडेक्स पण वरती दिसणार आहे, आपलं मार्केट वरती जाताना दिसू शकतं। गेल्या काही दिवसांपासून HDFC बँक याच्यामध्ये बाईंग होत नाही, आज थोडी बाईंग झाली। त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर ICICI बँक बघा, ICICI बँक पण आणि SBI पण, हे जे महत्त्वाचे स्टॉक यांचं वेटेज इंडेक्समध्ये सर्वात जास्त, बँक निफ्टीमध्ये पण आणि इकडे निफ्टी 50मध्ये पण। जर यांच्यामध्ये बाईंग येत गेली तर आपल्याला पूर्ण मार्केट वरती जाताना दिसेल। आता मार्केटला सपोर्ट जवळजवळ रिलायन्सचा मिळतो आहे, रिलायन्स पण 3,000च्या वरती गेलेला आहे, 3,000पर्यंत रिलायन्स जातो आहे, 3,000। त्यानंतर IT मधले स्टॉक आहे बघा, IT मध्ये पण चांगला मोमेंटम बनलेला आहे आता। आणि ITचं जर वेटेज बघितलं आपण निफ्टी 50मध्ये, ते पण जास्त आहे। त्यामुळे ITचे जे स्टॉक असतात ना, TCS झालं, इन्फोसिस, विप्रो, SCL टेक, यांचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं आहे निफ्टीमध्ये, त्यामुळे निफ्टी 50 इंडेक्सला सपोर्ट मिळतो आहे, रिलायन्सचा पण सपोर्ट। आणि त्यासोबत जर हे बँकिंगचे स्टॉक पण जर चालले तर इंडेक्स आपल्याला वरती जाताना दिसणार। आता मार्केटसाठी जो सपोर्ट बनेल, कोणता बनेल, जी लेवल पहिले रेजिस्टन्सचं काम करत होती, ही लेवल आपण हे डेली टाईम फ्रेमवरती निफ्टी 50चं ॲनालिसिस करतो आहे, आपल्या मार्केटचं ॲनालिसिस करतो आहे। तर 24,400 हा मार्केटसाठी आता इथे बनणार सपोर्ट, एक मोठा सपोर्ट। हर्डल कोणता येणार मार्केटसाठी? तर 24,854, 24,854 हा मार्केटसाठी पहिला रेजिस्टन्स असेल। आणि त्यानंतर निफ्टीचा ऑल टाईम हाय कोणता होता? 25,077, हा मार्केटसाठी असणार मग दुसरा रेजिस्टन्स। आणि येणाऱ्या दिवसांमध्ये हा मोमेंटम कंटिन्यू असेल ना, तर मार्केट आपलं पुन्हा एक नवीन ऑल टाईम हाय बनवू शकतं। हा मोमेंटम जर मार्केटमध्ये कंटिन्यू राहिला तर मार्केट पुन्हा एक ऑल टाईम हाय बनवेल, आपलं नवीन ऑल टाईम हाय। स्ट्रक्चर तसं बनतं, आपण या सर्व गोष्टींचा अभ्यास जो करत असतो ना, तो चार्टला बघून करत असतो। चार्टवरती काय प्रोजेक्शन होते, मार्केटचा ट्रेंड, ते बघून आपण इथे ॲनालिसिस करत असतो, अंदाजे नाही। जसं तुम्हाला मी म्हणायचो बघा पहिले की जर मार्केट ह्या लेवलला ब्रेक करत असेल तर हे निगेटिव्ह स्ट्रक्चर, 23,900च्या खाली जात असेल तर हे निगेटिव्ह प्रायजेक्शन। जसं मार्केट पहिले हाय ब्रेक करायचं, ते आता हाय ब्रेक करत नाही, ते लो ब्रेक करत जाणार, हे निगेटिव्ह प्राईस फॉर्मेशन। पण तसं होणार का? आता नाही होणार का? तसा चार्ट आपला बनत नाही आहे। ही लेवल ब्रेक केली नाही मार्केटने, इथं काय केलं, आपला हा हाय ब्रेक करून टाकला, याच्यावरती मार्केट गेलेलं आहे। मग आपल्याला जे समोर दिसतंय त्यानुसार आपण मार्केटमध्ये काम करत असतो, ठीक आहे। तर मार्केट आजचं चांगलं होतं, चांगली बाईंग पण आलेली होती। नंतर मार्केट थोडं खाली पण आलं, थोडंफार येत जाणार खाली, मी सांगतो ना तुम्हाला की मार्केट थोडंफार खाली पण येत जाणार। असं नाही की ते फक्त ग्रीन कॅन्डल बनवतच वरती जाईल, 1-2 कॅन्डल इथे रेड पण बनवू शकतात। आपण इथे लेवलनुसार काम करायचं असतं, मग समजलं। तर ह्या काही महत्त्वाच्या लेवल होत्या डेली टाईम फ्रेममध्ये। आता आपण जाऊया 5 मिनिटांमध्ये, आणि 5 मिनिटांमध्ये आपण काही महत्त्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स बघू जे आपल्यासाठी इंट्राडेमध्ये काम करणार। तर आपण जाऊया आता 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये। तर सकाळच्या वेळेला बघा मार्केट इथे कॅपअप झालेलं होतं ओपन, आणि त्यानंतर 15 मिनिटांमध्येच खाली आलेलं होतं। आणि लेवल किती छान काम करत असतात। आपण हा एक झोन बोललो होतो बघा, हा झोन हा आपल्यासाठी पहिला रेजिस्टन्स होता, आणि नंतर आपण म्हटलं होतं की हाच रेजिस्टन्स नंतर मार्केटसाठी बनत असतो सपोर्ट। इथे मार्केट घेऊ शकतं बाउन्स, आणि तसंच झालं,
मार्केटने इथून छान रिव्हर्सल दिलेला होता. रिव्हर्सल दिला, आपल्या डे हायला पण मार्केटने ब्रेक केलेलं होतं, कंटिन्युअसली या ठिकाणी वरती गेलेलं होतं. तर ह्याच गोष्टी लक्षात घ्यायच्या मित्रांनो की मार्केट कुठून रिव्हर्सल देऊ शकतं, कोणते असे झोन असतात ते तुम्हाला चार्टवरती ओळखायचे असतात. मग सकाळच्या वेळेला मार्केटने इथून चांगलं रिव्हर्सल दिलेलं होतं बघा. या ठिकाणावरून एक शार्प रॅली मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळाली. त्यानंतरचं मार्केट जर आपण बघितलं तर ते एका रेंजमध्ये होतं, म्हणजे आपण म्हणू शकतो की नंतर निफ्टी पूर्णपणे साईडवेज होती. इथे साईडवेज ट्रेडिंग सेशन झालेलं होतं मार्केटमध्ये पूर्ण. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला पूर्ण हे साईडवेज ट्रेडिंग सेशन होतं एका रेंजच्या आतमध्ये. मार्केट मग ह्या लेवलला ब्रेक करत नव्हतं. ही जी लेवल दिसते तुम्हाला हिला ब्रेक करत नव्हतं. हा मार्केटसाठी बनलेला होता एक रेजिस्टन्स, म्हणजे हा झोन तुम्हाला दिसतोय, या झोनच्या बाहेर मार्केट जात नव्हतं. हा एक झोन, म्हणजे आपण म्हणू शकतो की निफ्टीसाठी हा एक झोन जो असणार तो असणार सप्लाय झोन. हा असणार सप्लाय झोन. मग उद्याच्या दिवशी ही लेवल आपल्यासाठी कामी येणार आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल किंवा थोडंसं गॅप अप, म्हणजे 24,700च्या वरती जर ओपन होत असेल, फ्लॅट टू पॉझिटिव्ह सिनारिओ आपण या ठिकाणी पकडूया, तर मार्केटमध्ये मोमेंटम कोणत्या ठिकाणी येऊ शकतो, जेव्हा मार्केट ह्या झोनच्या बाहेर जाणार तेव्हाच. हा जो सप्लाय झोन असणार म्हणजे 24,724 ते 24,734, हा झोन जेव्हा मार्केट ब्रेक करेल या ठिकाणी मग मार्केटमध्ये मोमेंटम बनू शकतो. ही शार्प रॅली दिली, त्यानंतर मार्केट एक प्रकारे पुन्हा थांबलेलं होतं, साईडवेज झालेलं होतं. इथून जर मार्केटला वरती जायचं असेल तर मार्केट काय करणार, ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करणार आणि त्या ठिकाणी सस्टेन होणार. मग या ठिकाणी जर मार्केट सस्टेन झालं तर पुन्हा एक शार्प अप मूव्ह आपल्याला इथे बघायला मिळू शकतो. मग येणारा रेजिस्टन्स कोणता असेल, तर पहिला रेजिस्टन्स जो असणार मार्केटमध्ये तो म्हणजे 24,761, हा पहिला रेजिस्टन्स. आणि दुसरा रेजिस्टन्स म्हणजे जवळजवळ 24,800ची लेवल. ही मार्केटसाठी इथे रेजिस्टन्सचं काम करू शकते. मग ह्या लेवल असणार आहे. आपल्याला लक्ष ठेवायचं असतं ह्या लेवलवरती की हा जो झोन आहे जिथं प्राईसचं रिजेक्शन यायचं, इथं दिसतं तुम्हाला ही रिजेक्शन, इथे पण रिजेक्शन, इथे पण रिजेक्शन, इथे पण रिजेक्शन. मग हा झोन जेव्हा ब्रेक होणार आहे, आता मल्टिपल टाईम मार्केटने इथे टेस्ट केलेलं आहे बघा ह्या लेवलला. मग जेव्हा मार्केट ह्या लेवलच्या वरती जात असेल तर मग एक शार्प अप मूव्ह इथे येऊ शकतो मार्केटमध्ये आणि मार्केट वरती जाऊ शकतं. म्हणजेच मार्केट काय करतंय, पुन्हा हायला ब्रेक करतंय. हा जो डे हाय दिसतोय तुम्हाला, आजचा डे हाय हीच लेवल असणार आपल्यासाठी. या डे हायला ब्रेक करते आणि वरती क्लोज देऊन टाकते. म्हणजे काय, हे आपल्यासाठी बुलिश स्ट्रक्चर असणार. समजलं का? आता ह्या 3 दिवसांच्या कॅन्डल तुम्ही बघितल्या, मागच्या प्रिव्हियस डेची जी कॅन्डल बनते इथे चार्टवरती, म्हणजे आपण जर डेली टाईम फ्रेममध्ये बघितलं तर त्या कॅन्डलचा लो ब्रेक करत नाही मार्केट, ते हाय ब्रेक करत चाललेलं आहे. आपण जसा डेलीचा पहिला बघितला ना चार्ट, त्यावरती जर तुम्ही निरीक्षण केलेलं असेल तर प्रिव्हियस डेचा लो मार्केट ब्रेक करत नाही, हाय ब्रेक करत चाललेलं आहे. मग ते हाय ब्रेक करत आहे म्हणजे ते आपल्यासाठी काय असतं, बुलिश साईन. ते आपल्यासाठी बुलिश साईन असते, नेहमी लक्षात ठेवायचं. मार्केटमध्ये स्ट्रेंथ असते तेव्हा असं फॉर्मेशन तुम्हाला चार्टवरती होताना दिसणार. आता मार्केटमध्ये विकनेस केव्हा येऊ शकतो, एक बेस कोणता असेल इंट्राडेमध्ये, तर ही लेवल असणार ती. हा जो झोन दिसतोय तुम्हाला, हा आपल्यासाठी एक महत्त्वाचा सपोर्ट असणार आहे. मार्केट जर याच्या खाली जात असेल तर मग मार्केटमध्ये इंट्राडेमध्ये विकनेस येऊ शकते. म्हणजे फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं मार्केट, जर ह्या झोनच्या खाली जात असेल, आपण पकडूया ही राऊंड फिगर लेवल 24,600, या 24,600च्या खाली जर काही निगेटिव्ह प्राइजेक्शन बनत असेल तर मग मार्केटमध्ये इथे विकनेस येऊ शकतो. नाहीतर मार्केट काय करेल, ह्या रेंजच्या दरम्यान थांबणार आहे. म्हणजे मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं, मार्केट थोडंसं डीप देणार, पुन्हा इथे बाउन्स घेणार. म्हणजे ह्या ज्या लेवल दिसत आहे तुम्हाला, या पण सपोर्टचं काम करणार मार्केटसाठी. 24,661 ही पण लेवल एक सपोर्ट असेल. त्यानंतर 24,638 ही पण लेवल मार्केटसाठी सपोर्ट असणार. ही छोटे सपोर्ट, पण एक मोठा सपोर्ट कोणता की त्याच्या खाली गेल्यानंतर मार्केटमध्ये विकनेस येणार, ती लेवल म्हणजे 24,600ची असणार. इथे आपल्याला प्राइस फॉर्मेशन बघायचं असतं की कसं होतं. असं नाही की एक कॅन्डल बनली म्हणजे याच्या खाली मार्केट आपलं निगेटिव्ह झालेलं आहे, नाही. काही वेळेला मार्केट इथून रिव्हर्सल देऊन टाकतं, ठीक आहे, फॉल्स ब्रेकडाऊन होत असतो, मार्केट पुन्हा देणार रिव्हर्सल आणि वरती निघून जातं मार्केट. आपल्याला बघायचं आहे प्राईसचं काय फॉर्मेशन या ठिकाणी होतं आहे. मग नंतरचा सपोर्ट कोणता असेल मार्केटसाठी. पहिला सपोर्ट जो असेल, जर ही लेवल ब्रेक झाली 24,600, हा स्ट्रॉंग सपोर्ट, हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हा जर ब्रेक झाला तर नंतरचा सपोर्ट जो असेल मार्केटसाठी 24,575, ही लेवल एक सपोर्ट असेल. त्यानंतर 24,544 हा पण एक सपोर्ट असेल.
आणि त्यानंतर 24,500 हा एक सायकोलॉजिकल सपोर्ट असेल. हे का मी म्हणत असतो सायकोलॉजिकल सपोर्ट, अशा लेवल ज्या असतात ना, इथे सर्वात जास्त पुट रायटिंग झालेलं दिसणार. पुट रायटिंग म्हणजे मार्केटमध्ये तेजी करणारे जे असतात ना, सर्वात जास्त अशा स्ट्राईकवरती तुम्हाला दिसणार. जसं आपण आता वरच्या लेवल बघितल्या, आता जर आपण 25,000च्या स्ट्राईकवरती गेलो तर आपल्याला सर्वात जास्त त्या ठिकाणी कॉल रायटर दिसणार. त्या ठिकाणी असणार कॉल रायटर जे मार्केटमध्ये मंदी करत असतात, आणि पुट रायटर जे मार्केटमध्ये तेजी करत असतात पुट सेल करून तेजी केली जाते आणि कॉल सेल करून मार्केटमध्ये मंदी केली जात असते. मग इथे आपण बघणार की हे स्ट्रक्चर खरंच खराब होतं आहे का, इथे लोअर हाय लोअर रोजचं फॉर्मेशन तयार होतं आहे का, प्राईज वीक होते का, हे आपण ह्या लेवलच्या खाली बघणार. तसंच वरती जो आपण झोन बघितला सप्लाय झोन, त्याच्यावरती मार्केट जेव्हा थांबतं आहे तिथं प्राईज स्ट्रॉंग आहे का वीक आहे का, त्या गोष्टींचं आपण ऑब्झर्वेशन करत असतो. ऑब्झर्वेशन चार्टवरती खूप महत्त्वाचं आहे. अंदाजे काम करून नाही चालत, बहुतेक जण अंदाजे काम करतात. एका फ्लोमध्ये मार्केट खाली येतं, एका सपोर्टला ब्रेक करतं. जे इंट्राडेमध्ये काम करत असतात त्यांच्यासाठी खास करून ते ताबडतोब तिथे एंट्री घेत असतात. हे बघा, तुमचा रिस्क रिवॉर्ड तुमच्या फेवरमध्ये आहे का ते पण तुम्ही बघत नाही. तुमचा स्टॉपलॉसचा एक एरिया असतो, कोणत्या ठिकाणी मला स्टॉपलॉस लावायचा आहे तो स्टॉपलॉसचा एरिया पण तुम्हाला माहीत नाही आहे. तुम्ही काय करतात मग अंदाजे त्या ठिकाणी एंट्री घेत असतात. ते चुकीचं आहे, त्याला ट्रेडिंग म्हणत नसतात. एक प्रकारे काय अंदाजे रँडम ट्रेडिंग त्याला आपण म्हणू शकतो. तर तशा गोष्टी मार्केटमध्ये करायच्याच नाही आहे. आपल्यासमोर चार्ट असतो, चार्टवरती काय होतं आहे ते ओळखायचं आहे आपल्याला, त्यानुसार काम करायचं आहे. बघा त्याचा रिझल्ट किती छान येतो. पण शक्यतो असं कोणी करत नाही. अंदाजे काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे मार्केटमध्ये. लॉजिक लावून काम करा, बघा त्याचा रिझल्ट तुम्हाला समजेल किती छान असतो ते. समजलं? इथं पण आपलं ॲनालिसिस एकदम सोपं आहे, किचकट लेवल नाही आहे आज पण. समजलं? आणि जेव्हा पण तुम्ही मार्केटमध्ये काम करत असतात ना, स्टॉपलॉसचा वापर करायचा आहे, मनात स्टॉपलॉस पकडूच नका. समजलं का? मार्केटमध्ये जेव्हा पण ट्रेडिंग करायची असते ना, स्टॉपलॉस तुमचा असला पाहिजे आणि तुमचं टार्गेट पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मला रिस्क किती घ्यायची आणि मला रिवॉर्ड किती मिळवायचा. रिवॉर्ड मिळवायचं म्हणजे माझं टार्गेट मला माहीत पाहिजे की मला याच्यामध्ये एवढं प्रॉफिट घ्यायचं. एखादा स्टॉक तुम्ही घेतलेला आहे त्याच्यामध्ये मला किती प्रॉफिट घ्यायचं हे टार्गेट तुम्हाला त्याच्यामध्ये माहीत असलं पाहिजे, आणि मला रिस्क किती घ्यायची त्याच्यामध्ये. मग त्यासाठी तुम्ही स्टॉपलॉसचा वापर करायचा असतो. माझा हा एरिया असू शकतो की ते स्टॉक येऊन बाउन्स घेऊ शकतो, किंवा त्याच्या खाली गेला स्टॉक तर तिथे सेलिंग पण जास्त येऊ शकते. मग सेलिंग जर जास्त आली तर मला इथे लॉस जास्त होणार आहे, मी इथे थांबणार नाही. थांबलो तर मला जास्त लॉस या ठिकाणी होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही मार्केटमध्ये स्टॉप लॉस लावून काम करायचं असतं. तर माझ्या मते सर्वांना निफ्टीमध्ये लेवल समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. व्हिडिओला सर्वजण कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.